व खेळाडूंची रजामंदी समजून आजच्या या समालोचनाची सुरुवात करतोय. दरम्यान जर पाहायला गेलं तर या स्पर्धेचं आयोजन अर्थात शिवसाई कन्स्ट्रक्शन चषक 2022 आपण पाहतोय. स्पर्धेचे आयोजक छत्रपती क्रिकेट संघ तमणात आणि त्याच समेत या स्पर्धेची संयोजकता ज्यांनी मांडली ते आदरणीय ॲडव्होकेट सुमित भोईर, सागर भोईर. आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा कालपासून लाईव्ह प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात घरापर्यंत पोहोचवली जाते. अर्थात खेल चॅनल विशाल म्हात्रे आणि टीम त्याच समेत आपण पाहतोय. पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील आजच्या स्पर्धेसाठी वैभव शेवाळे आणि उद्देश भोईर आणि डीजे मास्टर सुंदर साथ देताना दिसणार आहेत अर्थात नरेशजी तुपे. आणि स्कोररच्या भूमिकेत आपण पाहतोय आमच्या समालोचकाचा आरसा अर्थात संजय भोईर. जाऊया मॅचकडे. दोन्ही टीमला विनंती की सामन्याला त्वरित आपण सुरुवात करायची आहे, विलंब करू नका. आधीच आपण स्पर्धेला उशीर झालाय. 4 षटकांचा सामना असेल. पहिल्या इनिंगसाठी 20 मिनिटे आणि दुसऱ्या इनिंगसाठी 20 मिनिटे आणि मध्यंतरांची 5 मिनिटे. पाऊण तासात सामना संपुष्टात आला पाहिजे याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. आजच्या संघांना विनंती आहे की या मैदानाच्या मधोमध इलेक्ट्रिसिटी तार आहे, त्या तारेवरती चेंडू आदलला आणि समजा तिथे कॅच झाला तर मात्र तो कॅच पकडला जाईल आणि जिथे तारेला लागून षटकार आला तर षटकार दिला जाईल याची प्रत्येकाने नोंद घ्यायची आहे. म्हणजे हा नैसर्गिक अडथळा तुमच्यासाठी कोणत्याही प्रकारे बांधील नाहीये. आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस. कालच्या दिवसात आपण जर पाहायला गेलं तर 8 संघांनी मात्र सहभाग नोंदवला, जिथे मात्र माणगाव संघाने मुसंडी मारत आजच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये दखल दिली आहे. माणगाव संघ, कारण कालच्या दिवसातला इतिहास जर जागृत करायला गेला मित्रांनो तर फार चांगला इतिहास आहे. कारण जिथे मी पाहिलं भैरवनाथ गारपली संघाच्या अक्षयने फार चांगली बॅटिंग केली, त्याच्यानंतर पाहिलं होतं की माणगाव संघाचा कैलास घारे या मैदानात चमकताना दिसलाय. परंतु आता जाऊया या मॅचकडे. सामना पहिला उद्घाटनीय आजच्या दुसऱ्या दिवसातला अकुर्ले वर्सेस करालेवाडी. नाणेफेक जिंकून अकुर्ले संघाने प्रथमतः या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची जबाबदारी स्वीकारली तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय ते मात्र करालेवाडी संघाला. सलामीची जोडी स्ट्रायकर एंडवरती फलंदाज नरेंद्र, नॉन स्ट्रायकर एंडवरती रवींद्र तर गोलंदाजी मार्कवरती सुजल. पहिला चेंडू स्लोवर डिलिव्हरी दिली गेली. फार पाटा पिच आपण पाहतोय. तमनाथकरांनी सजवलेलं हे मैदान जिथे मात्र एक पर्वणी पाहायला मिळणार प्रत्येक खेळाडूसाठी. परंतु इथे सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न सेल्फ डिफेन्सचा खेळ झाला आणि या ठिकाणी मात्र पहिल्या चेंडूवरती सावध पावित्रा घेत काहीशी धाव न घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी नरेंद्रच्या बाबतीत पाहायला मिळतोय. कारण सुजल आहे, नौका आहे, परंतु अकुर्ले संघाच्या भविष्याची दोरी त्याच्या हातात आहे आणि तो पहिली ओपनिंगची गोलंदाजी करतोय. आणखी एक सुंदर चेंडू. डिलिव्हरी फार सुंदर आहे, परंतु इथे क्रिकेटमध्ये फार अशी तफावत पाहायला मिळते की जिथे ज्यावेळी स्लोवर डिलिव्हरी दिली जाते ना तर फलंदाजाला टायमिंग मात्र प्रॉपर करता येत नाही. अशा पद्धतीत दोन्ही चेंडूंचं टायमिंग जर पाहायला गेलं तर नरेंद्रकडून झालं नाहीये. इथे 2 चेंडू संपलेत, धावपळक कोणतंही नाही पाहायला मिळत, कारण या क्षणी दोन्ही चेंडू डॉट आलेत. हा थोडा गोल्डेन वरती चेंडू ठेवला होता ज्याच्यावरती फटका खेळण्याचा प्रयत्न आणि एकेरी धावेने मात्र नरेंद्रने स्वतःचा आणि संघाचं धावपळक उघडलाय. श्री गणेशाला मात्र आव्हान केलं जात आहे एका धावेच्या मदतीने. या ठिकाणी 3 चेंडू संपलेत, धावपळक 1 आकड्यावरती. सुरुवात फार चांगली आहे, परंतु एक शांत सुरुवात अकुर्ले संघाकडून पाहायला मिळाली. तितकीच भेदक सुरुवात आणि तीक्ष्ण सुरुवात बॅटिंग मध्ये पाहायला मिळेल का करालेवाडीकडून. इथे मात्र चेंडू पाहतोय सुंदररित्या फेकलाय, थोडा ऑफस्टमच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आणि इथे मात्र गोलंदाज यशस्वी सुद्धा झाला. आणखी डॉट चेंडू पाहायला मिळतोय. राईट राऊंड द विकेट. हा चेंडू सुंदररित्या फटकलाय. इथे मात्र झेल ड्रॉप केला जातोय, परंतु इथे विचार करावा लागेल ज्या क्षेत्ररक्षकाने हा झेल ड्रॉप केलाय. आता मात्र तुम्ही आव्हानाला आमंत्रण दिलंय, कारण क्रिकेटमध्ये बरीच बाकीतं होतात, कारण जिथे बाकीतं सत्यात उतरतात ज्यावेळी झेल ड्रॉप होतो तेव्हा तुम्ही संधी निर्माण करून दिले. आता या फलंदाजासाठी अर्थात रवींद्रला दिलेलं जीवदान फार महागात ठरू शकतं. हा शॉर्ट पिच चेंडू समाचार घेतला जातोय. स्क्वेअर लेग रिजन सीमारेखा बाहेर येतोय तो नरेंद्रच्या बॅट मधून. आजच्या दिवसातला हा पहिला चौका.
येस, थँक्यू डीजे. या ठिकाणी पहिला चौकार आला. चौकाराच्या मदतीने मात्र षटक संपला. पहिल्या षटकाचा केला या ठिकाणी समाप्ती पथावरती आल्याच्या नंतर या ठिकाणी 6 धावा अवघ्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. क्रिकेटमध्ये असं समीकरण असतं, जितके चेंडू आहेत तितक्या धावा तुमच्या धावफलकावरती येणं अपेक्षित, तर तुम्ही मात्र अस्तित्व दाखवू शकता. इथे मात्र शेवटच्या चेंडूवरती चौकार येऊन नरेंद्रने आपली बाजी पलटवली. इथे 6 धावा येत आहेत. आता सांघिक कोट्यातलं दुसरं षटक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अतुल आपल्याला पाहायला मिळतोय. फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. ती सुजल्या गोलंदाजाकडून एक इकॉनॉमिकल गोलंदाजीची पेशकश त्याच्या माध्यमातून केली गेली. परंतु आता या ठिकाणी मात्र अतुल आहे, काय करतोय पाहूया, कारण समोर असणार पुन्हा तेच आव्हान आहे नरेंद्रच्या बाबतीत, ज्याच्या फळेमधून या मॅच मधला आणि आजच्या दिवसातला पहिला चौकार आलाय. वारंवार टाइम वेस्ट करू नका, विनंती आहे आपणास. अतुलचा पहिला चेंडू या ठिकाणी येतोय, तो मात्र रवींद्रसाठी. इथे फटका केला जातोय. थोडा कव्हर झोन मध्ये चेंडू केल्याचा प्रयत्न केला गेला. डीप एक्स्ट्राचा खेळाडू मात्र चेंडू खाली येतोय. एकेरी स्वरूपातली धाव देतोय. एका धावेच्या मदतीने दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होते. धावफलक 7 या आकड्यावर. पुढचा चेंडू गोलंदाज अतुल पुनश्च तयार होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू आउटसाइड द लेग स्टंप. पहिला वाईड आजच्या दिवसातला आपल्याला पाहायला मिळतो. एक चुकी करताना दिसलाय तो गोलंदाज, कारण याच रवींद्रला जीवदान दिलं होतं ज्याने एक धाव घेतली. त्याच्यानंतर नरेंद्र, ज्याच्याकडून मात्र एक चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. शेवटच्या चेंडूवरती आलेला चौकार आणि आता मात्र दिशाहीन गोलंदाजी. इथे चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही आणि इथे मात्र पाहतोय आपण फेकी चुकली. आणखी एक ओव्हर थ्रोची धाव पाहायला मिळते आणि या 2 धावा आणि प्लस पंचांचा वाईडचा इशारा, म्हणजे कोणताही चेंडू गणला जाणार नाही. 3 अतिरिक्त धावा धावफलकावरती येत आहेत आणि या 3 धाव्यांच्या मदतीने मागच्या षटकात जो धावफलक थांबला होता त्याला मात्र उभारी दिली जाते आणि धावफलक जाऊन पोहोचलाय ते अद्यापपर्यंत 11 या आकड्यावरती. आणखी एक शॉर्ट पिच चेंडू. समाचार घेतला जातोय स्पेअर आणि फाईनच्या डोक्यावरून. चेंडूला सीमारेखा बाहेर धाडलाय. येतोय तो नरेंद्रच्या बॅट मधून. या मॅच मधला पहिला षटकार. डीजे. आज खरं कौतुक करेल डीजे मास्टर तुमचं, आणि लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहायला गेलं तर एक चांगलं प्रक्षेपण पाहायला मिळतंय आणि खऱ्या अर्थाने आमचा आवाज फार चांगला जपला जातोय डीजेच्या माध्यमातून. नक्कीच आमचे डीजे मास्टर नरेश तुपे आणि लाईव्हचं पाहायला गेलं तर विशाल मात्रे यांची टीम संपूर्णपणे या मैदानाला कव्हर करताना दिसून येत आहेत. पुढचा चेंडू अतुल. सेम पद्धती चेंडू फेकलाय. आता मात्र लेग एसटीवरून हा चेंडू जाताना दिसला, ज्याच्यावरती पंचांनी निरीक्षणात्मक कामगिरी केली, तटस्थाची भूमिका आणली. हा चेंडू मात्र डॉट येतोय. इथे 2 धावा आल्या. 2 धावेच्या मदतीने 19 धावा अद्याप धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू गोल्डे स्पॉट वरती आलेला चेंडू आपण पाहतोय. पंचांकडे अपील तंत्राचा वापर केला जातोय, परंतु पंच मात्र तटस्थ आहेत. सटीक लेंथ लाईनने चेंडू फेकला. गती होती या चेंडूमध्ये, जे अतुलला अगोदरच्या चेंडूमध्ये गती देता आली नाहीये, परंतु आता मात्र ऑफ साईडला हा चेंडू ठेवण्याचा त्याचा प्रयत्न यशस्वी झालाय आणि इथे मात्र डॉट येतोय. आणखी एक चांगला दर्जेदार चेंडू पाहतोय. फार चांगला कमबॅक मी म्हणेल शेवटच्या क्षणाला का होईना अतुलने केलाय. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 6 आणि द्वितीय षटकाचा जर तुम्ही विचार करायला गेला तर आता धावसंख्या जाऊन पोहोचलाय 19 या आकड्यावरती. म्हणजे हे षटक महाग ठरलं, जिथे मात्र 13 धावा खर्च झाल्यात. तिसरं षटक कोणाच्या हातात असेल ते ऐकण्यासाठी नक्कीच आपण जाणार आहोत. तत्पूर्वी जाऊया डीजेच्या मधुर अशा संगीताकडे.
मार्क वरती अर्थात हर्ष हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, समोर असणार तो नरेंद्र हा फलंदाज, उजव्या हाताचा फलंदाज आपण पाहतोय. करालेवाडी संघाची एक जमेची बाजू मैदानात आहे पाहायला मिळते. हा चेंडू मात्र सुंदररित्या फेकलाय हर्षने, फार चांगला चेंडू मी तर म्हणेल हाताळला जातोय हर्षच्या बाबतीत, कारण करालेवाडीची एक जमेची बाजू आहे की अजूनही सलामीची जोडी मैदानात दखल देते. म्हणजे विचार करावा लागेल, धावा पण रोखल्या गेल्यात आणि तिथे विकेट सुद्धा आल्या नाही आहेत. म्हणजे दोन्हीकडेच सामना आता पहिल्या इनिंग मध्ये झुकताना दिसून येतोय. पुढचा चेंडू गोलंदाज हर्ष. नेक्स्ट कॉलकडे जाऊया, नेक्स्ट मॅचकडे जाऊया आपण. सलोक वर्सेस करवंडे, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण मध्यंतराला टॉस बॉक्समध्ये या. येथे फटका किल्ला जातोय, या ठिकाणी मात्र फटका फसलाय आणि या क्षणी सरळरित्या चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातात आपण पाहतोय. फार चांगली मोलाची कामगिरी कीपरच्या माध्यमातून मैदानात केली जाते. पंचांच्या भूमिकेत जर पाहायला गेलं तर वैभव शेवाळे आणि उद्देश भोईर सध्या फार चांगली कामगिरी करतायत. फार क्रिकेटचा या दोनही पंचांकडे अनुभव आहे आणि तो अनुभव आता तमनातकरांसाठी मात्र मैदानात त्यांनी कामी आणलाय. आणखी एक शॉट पे चेंडू, हवाई सफार, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईपर्यंत सेफ झोन मध्ये चेंडू येतोय, उचलणार फिक करणार तत्पुरी मात्र आल्यात या दोन धावा आणि या दोन धावेने मात्र जो धावपळक थांबला होता त्याला कुठेतरी उभारी मिळते आणि धावपळक जाऊन पोहोचतोय 21 या आकड्यावरती. मागच्या 5 चेंडूंपासून कोणतीही धाव धावपळकावरती आली नव्हती, कारण पहिल्या 2 षटकांचा विचार करायला गेला तर दुसऱ्या षटकाच्या शेवटचे 2 चेंडू डॉट आले, त्याच्यानंतर हर्षचे हे 2 चेंडू डॉट आणि आता 2 धावा. इथे फटका आलाय, शरीराचा वेध या फटक्याने नक्कीच घेतला होता आणि इथे एकच धाव येणार, परंतु एका धावेच्या मदतीने लेग बायच्या स्वरूपात एक धाव अति घाईनं संकटात जाईल. आज मात्र अकुर्ले संघ एक नक्कीच स्पष्ट करून देईल की मैदानात करालेवाडी तितका बेदकपणे धावा घेण्याचा प्रयत्न करत नाहीयेत, परंतु नक्कीच सांगेल की जर आपला वरचष्मा क्षेत्ररक्षणात नसेल तर तुम्ही मैदानात ऍक्टिव्ह राहणं गरजेचं असताना संघाला डिऍक्टिव्ह परिस्थितीत नेतात. हा प्रकार सध्या चलबिचल मध्ये पाहायला मिळालाय. आणखी एक फटका येतोय, आता मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावर केल्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे कोणतीही चुकी नाही. विकेट नंबर 1 बॅक टू पवेलियन. नरेंद्रच्या पारीचा अंत, पहिला झटका. फटका नक्की नरेंद्रने खेळला गेला, परंतु या फटक्यामध्ये ताकद पाहायला मिळाली नाहीये आणि त्याने मला विसावला गेलाय वन डाऊनच्या विकेटवरती. मैदानात फलंदाज दाखल, सुंदररित्या गोलंदाजी पाहायला मिळाले. या ठिकाणी यॉर्कर पद्धतीचा वापर नक्की केला गेला हर्षच्या माध्यमातून. या ठिकाणी मात्र 3 षटकांचा वाजवी केला समाप्ती पथावरती आलाय. इथे मात्र एक धाव येणार, एका धावेच्या मदतीने 3 षटके संपले आणि धावपळक जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती. पहिला झटका नक्कीच नरेंद्रचा पाहायला मिळाला, परंतु वन डाऊनच्या विकेटवरती दर्शन मैदानात दाखल झालेत आणि अशा परिस्थितीत हरची गोलंदाजी मात्र संपुष्टात आली आहे. 4थं षटक या इनिंगचं स्लॉगवर आपण पाहणार आहोत. पहिली इनिंग संपुष्टात येताना दिसणार आहे. तत्पूर्वी जाऊया डीजे मास्टरकडे. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय सुसज्ज असं मैदान आणि या सुसज्ज मैदानावरती पहिली ट्रॉफी रंगली होती, अर्थात खासदार ट्रॉफी आपण पाहिली होती. त्याच्यानंतर आपण पाहतोय थोड्याच दिवसात आमदार ट्रॉफी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. शॉर्ट पिच चेंडू आगे समाचार घेतला जातोय, परंतु इथे मात्र कोणतीही चुकी नाहीये. शॉर्ट पॉइंट मध्ये फलंदाजाला परतावं लागतंय. रवींद्रच्या पारीचा सुद्धा अंत. खरंय डीजे मास्टर, तुमचं कौतुक करावं लागेल, कारण इतक्या सुंदर ध्वनी लहरी तुमच्या माध्यमातून वाजवल्या जात आहेत. कारण सह्याद्रीचा कानाकोपरा, शिवशाहींनी गाजलेला हा कानाकोपरा आहे, जिथे मात्र सुंदर ध्वनी लहरी तुम्ही पावनखिंड या चित्रपटातल्या वाजवल्या आणि खऱ्या अर्थाने ज्यावेळी तो चित्रपट तुम्ही प्रत्यक्ष पाहाल त्यावेळी मात्र शरीरावरती थरार उभा राहील, अंगावरती काटा येईल. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतोय आलोक गोलंदाजी मार्क वरती आहेत. पहिल्या षटकात एस फॅक्टर, दुसऱ्या षटकात एफ फॅक्टर, तिसऱ्या षटकात एस फॅक्टर आणि चौथ्या षटकात सुद्धा ए फॅक्टर आपल्याला पाहायला मिळत आहे.
इथे फार चांगला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला नाहीये. एक धाव आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय, जाऊन पोहोचला ते अद्यापपर्यंत 24 या आकड्यावरती. चौथ्या षटकाचा जर तुम्ही विचार करायला गेला, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे त्या इनिंगचे. स्लॉग ओव्हर आपण पाहतोय. आलोकची गोलंदाजी फार चांगली आहे, कारण इथे पाहायला गेला तर एक अतुल थोडा महागडा ठरताना दिसला होता, परंतु त्याच्यानंतर मात्र फार चांगलं कमबॅक हर्ष आणि आलोकच्या माध्यमातून पाहतोय. इथे आणखी एक शॉर्ट पिच चेंडू आपण पाहतोय. एक धाव येणार यात कोणती शंका नाही आहे. इथे मात्र प्रयत्न करालेवाडी संघाचे प्रयत्न फार तोकडे पडतायत मी तर म्हणेल, कारण इथे धावांसाठी डोंगर रचायचा असताना, जिथे 2-2 धावा घेत असताना मात्र जिथे एकेरी धावेवरती समाधान व्यक्त केलं जात आहे, कारण इथे दुसरी धाव कंप्लीट होणं अपेक्षित होतं. आणखी एक पाहतोय या ठिकाणी मात्र आउटसाइड द ऑफ स्टॅम्प हा चेंडू वाईड घेतोय. पंच आमच्याकडे इशारा करतायत आणि सांगतायत की आता गोलंदाजाने चुकी केली आहे आणि इथे मात्र एक अवांतर धाव धावपळकावरती येणार. धावपळक जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 26 या आकड्यावरती, टू लॉस ऑफ 26. हवेतला वार थोडा फुका करण्याचा प्रयत्न केला गेला, कारण इथे मात्र डॉट येतोय. कमबॅक चांगला आलाय, कारण फलंदाजा टायमिंग प्रॉपर होत नाहीये बॅटिंगचा विचार करायला गेलं तर, कारण इथे तुमचे फटके फार तोकडे यायला सुरुवात झाली आहे. आता मात्र फटका आलाय फुलटॉस चेंडूवरती. असा फटका म्हणजे फलंदाजाच्या कुमकुवतपणाची बाजू आपल्याला दिसून येते, कारण इथे या चेंडूवरती षटकार डीप मिड विकेटच्या डोक्यावरून हवा होता, जिथे आला नाहीये. इथे 2 धावा आल्या आणि या 2 धावेच्या मदतीने मात्र धावफलक पुढे सरसावलाय आणि इथे मात्र इनिंग संपुष्टात येते. धावा जाऊन पोहोचल्या 28 या आकड्यावरती. येणारे 24 चेंडू आहेत आणि विजयासाठी 29 धावा संख्येची गरज आहे. ती मात्र अकुर्ले संघाला काय घडणार या दुसऱ्या इनिंग मध्ये ते नक्कीच आपण ऐकणार आहोत, परंतु आमच्या डीजे मास्टर नरेश तुपेंच्या सुमधुर संगीतानंतर. मॅनेजर अर्थात नितीश तुपे सर या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना सन्मानित करण्याची विनंती मी या आदरणीय प्रदीपजी भोईर यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते तुपे सरांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. या स्पर्धेदरम्यान आपला अमूल्य वेळ खर्चून मात्र या स्पर्धेत ते दाखल झालेत. आयोजकांच्या विनंतीला त्यांनी मान दिला. या दरम्यान त्यांना शुभेच्छांचा पुष्पगुच्छ व मायाची उबदार शाल दिली जाते, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. चला फिल्डिंग लावायची करालेवाडी, त्याच समेत अकुर्ले संघ आपल्या बॅट्समन मैदानात दाखल करा. डीजे मास्टर. त्वरित सुरुवात करायची आहे आणि विनंती करेल सालोक आणि करवंडी संघ आपण टॉस साठी या मंचाकडे प्लीज. करवंडी संघ उपस्थित आहे, सालोक संघाचे कॅप्टन आपण चला टॉस करण्यासाठी मंचाकडे या. जर आपण विलंब केला तर आपल्या सामन्याची षटके कमी केली जातील याची नोंद घ्या. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय आमचे आदरणीय अनंता भोईर सर उपस्थित आहेत, यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती मी आयोजन कमिटीला करतो. सालोक आणि करवंडी संघ येथे उपस्थित आहे. सालोक संघाचे कॅप्टन
चालक संघ वारंवार कॉल दिला जातोय आपणास, या आपण टॉस साठी यायचंय. मॅच कडे जाऊया. या ठिकाणी अकोले संघाची सलामीची जोडी, स्ट्रायकर एंड वरती फलंदाज रोशन, नॉन स्ट्रायकर एंड वरती अतुल, तर गोलंदाजी मार्क वरती स्ट्राईक वरती अतुल आपण पाहायला मिळतोय. रोशन नॉन स्ट्रायकर एंड वरती, तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज करण. राईट आर्म राऊंड द विकेट. या ठिकाणी फार चांगला चेंडू आपण पाहतोय. राईट ऑन ब्लॉक आले ते फिंगर ऑफ झालाय. पहिला झटका दिला जातोय अकुर्ले संघाच्या फलंदाजाला. काय गोलंदाजी केले गोलंदाज करणने. करेल आदरणीय अनिकेत बोईर सरांना की आपल्या शुभ असते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करायचा आहे. पहिला झटका अतुलच्या स्वरूपात अकुर्ले संघाला दिला जातोय. कारण मी तर म्हणाल धावसंख्येचा जर विचार करायला गेला तर विजयासाठी धावा हव्यात 29. असं असताना पहिल्या चेंडूवरती मात्र झटका दिला जातोय. कारण एक बलाढ्य फलंदाज तंबूच्या दिशेने रवाना झालाय. अकुर्ले संघाची सलामीची जोडी फोडण्यात मात्र करण या गोलंदाजाला यश नक्की आलंय. काय चेंडू फेकला होता. ज्या चेंडूवरती विचार करायला गेला तर हा चेंडू ऑफ स्टंपच्या बरोबर यष्टीवरती होता, जिथे मात्र राईट हँड ब्लॉकल पाहायला मिळाला होता. हा चेंडू खणून काढण्याच्या प्रयत्नात मात्र इथे पंचांचा फिंगर ऑफ झाला आणि तिथे मात्र पहिला झटका अतुलला लागलाय. आता मात्र गोलंदाज वरती हा चेंडू आला होता. फार चांगली गोलंदाजी आहे. कारण या गोलंदाजाकडे आपण पाहायला गेला तर काटक शरीरयष्टीचा गोलंदाज आहे. वयाचा विचार करायला गेलं तर 18 ते 19च्या दरात हा खेळाडू असण्याची शक्यता आहे. आणि असं असताना मात्र फार चांगली गोलंदाजी मैदानात तो करालेवाडी संघासाठी करताना दिसून येतोय. करवंडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि क्षेत्ररक्षणाची जबाबदारी स्वीकारली. तर या ठिकाणी सालोक संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. दोन्ही संघ तयारीत राहायचंय. इथे फार चांगला फटका येतोय. पंचांच्या डोक्यावरून स्टेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात, उचलणार फेक करणार तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाले. हे समीकरण आहे क्रिकेटमध्ये मित्रांनो. आता ही धाव दुसरी कन्वर्ट करणं गरजेचं असताना मात्र रोखलं का गेला. कारण इथे तुमच्या शरीराचं तापमान हे मात्र वाढायला सुरुवात झाली आहे. कारण याच्यावरती फार वक्तव्य करेल मी, परंतु आता मॅच कडे आपण जाऊया. एकच धाव धावफलकावरती आले. आणखी एक चांगला ब्लॉकल पाहायला मिळाला होता. या ठिकाणी मात्र एकेरी स्वरूपातली धाव येते. थेंबे थेंबे तळे साचे. आणि इथे 2 धावींच्या मदतीने 4 चेंडूंचा खेळ संपलाय. एका विकेटचं नुकसान धावफलकावरती आपण पाहतोय. मैदानात जर पाहायला गेलं तर मित्रांनो बरेचसे समालोचक तुम्हाला सांगून देत आहेत की या उन्हाचा किती त्रास तुम्हाला होतोय. कारण जर वेळेत 9ला सामने सुरू झाले असते तर मला वाटतं आपल्याला मध्यंतरी गॅप सुद्धा घेता आली असती. परंतु घडतं वेगळंच. उशिराने आपण पोहोचतोय. इथे काय घडतंय पाहूया. इथे मात्र हा चेंडू इथे विकेट जाते. झटका क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतोय. असेल मित्रांनो. कारण जिथे मात्र हा उन्हाचा प्रहर आहे आणि हा प्रहर जर तुमच्यावरती कोपला तर मात्र बरंच काही घडतं. म्हणून तुमच्यासाठी सूचना असेल की जिथे मैदानात ज्यावेळी तुम्ही प्रवेश करताना त्यावेळी भरपूर पाणी पिऊन जा. आणि इमर्जन्सी जर पाण्याची गरज लागली तर नक्कीच पंचांकडे दाद मागा किंवा ते पाणी मैदानात तुम्हाला पोहोचवलं जाईल. परंतु या पाण्याचा वापर करणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. कारण आता फार मोठा उन्हाचा तडाखा आपल्याला भोगावा लागतोय. जसजसे दिवस वाढतील तसतसं
ऊन मात्र तितकं तप्त होत जाणार आहे. त्यामुळे शरीराचं तापमान बॅलन्स राखणं हे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. कारण जितका शरीराचा फिटनेस तुम्ही ठेवाल तितक्या मैदानी खेळाला तुम्हाला प्रत्युत्तर देता येईल. सगळ्या मॅचकडे या ठिकाणी मात्र शेवटचा चेंडू असेल गोलंदाज करणचा. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आपण पाहतोय. इथे मात्र आउटसाइड द लेग स्टंप हा चेंडू वाईड येतोय. पंच फार चांगले निरीक्षणात्मक कामगिरी आज मैदानात करताना दिसून येत आहेत. कारण मेन पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय वैभव शेवाळे, तर लेग अंपायरच्या भूमिकेत आता उद्देश भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थात ज्यांनी संकल्पना या स्पर्धेचे संयोजक ॲडव्होकेट सुमित भोईर आणि सागर भोईर यांच्या माध्यमातून शिवसाई कन्स्ट्रक्शन चषक 2022 पाहतोय. छत्रपती क्रिकेट संघ तमणाच यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा आहे. फार चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे, परंतु इथे मात्र फंबल होता होता एकच धावेवरती रोखलाय आणि एका धावेच्या मदतीने या ठिकाणी आपल्याला पाहायला गेलं तर षटक संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती धावा येत आहेत. एक 2 विकेटच्या नुकसानी अंती 4 या आकड्यावर. त्यांनी आपल्या हृदयातली भावना ऐकविरेला मात्र सत्यात लेखनीत उतरला आणि आपल्या आवाजात सुद्धा त्यांनी लयबद्ध केला. ते अमोल जाधव आणि या ठिकाणी मात्र गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय अभय. नाव फार सुंदर आहे, परंतु आता मैदानावरती संघासाठी अभय राखलं जाणार का हे महत्वाचं आहे. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज आपण पाहतोय. रोशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याला साथ देण्यासाठी मैदानात दाखल झालाय तो हर्ष. फार चांगली गोलंदाजी हर्षच्या माध्यमातून मी पाहिली होती, परंतु आता या बॅटिंग लाईनचा त्याला विचार करावा लागेल. समोर असेल तो मात्र रोशन हा फलंदाज. इथे मात्र फुलटॉस चेंडू आला. इथे पंचांनी मात्र या ठिकाणी नोचा इशारा नक्कीच केलाय, परंतु या नोच्या माध्यमातून 2 धावा सुद्धा धावफलकावरती येतील आणि इथे येत आहेत ते मात्र अतिरिक्त 3 धावा. इथे बोनस आलाय कारण दिवाळी दसऱ्याची सुरुवात संपली आहे. आता मात्र होळीचा महिना सुरू झालाय आणि अशा परिस्थितीत मात्र इथे बरसात बोनसची होते. गोलंदाजाला विचार करावा लागेल अभय, कारण करणने आपल्या मेहनतीने गोलंदाजी करत असताना फक्त 4च धावा करता. पुढचा चेंडू फ्री हिट. उघडा डोले बघा नेट, कारण पुढचा चेंडू फ्री हिट. हा फटका आला. इथे फ्री हिटचा फायदा आलाय. काय चुकी केली गोलंदाज ते आता मात्र तुम्हाला निदर्शनास आलं असेल. इथे मात्र येते 1 बाउन्स चौकार. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक लेफ्ट आर्म राउंड द विकेट. इथे आणखी एक फ्लोअर फुल टॉस पाहायला मिळतोय. इथे फटका केला जातोय, परंतु या फटक्यावरती क्षेत्ररक्षण होता होता दुसरी धाव मात्र चोरली जाते आणि या दुसऱ्या धावेच्या मदतीने ओव्हर थ्रो सुद्धा पाहायला मिळतोय. या ठिकाणी अतिघाईचा प्रयत्न झाला, कारण इथे जे क्षेत्ररक्षण मी अकुर्ले संघाच्या बाबतीत वर्णन केलं होतं की पहिल्या इनिंग मध्ये अकुर्ले संघ क्षेत्ररक्षणात फार मोठ्या चुका करत होत्या, आता तिथे सुद्धा करालेवाडी हा संघ चुका करताना दिसून येतोय. कारण या ओव्हर थ्रोच्या धावा बॅकफुटवरती घेऊ शकतात करालेवाडी संघाला. मॅच जरी लो स्कोरिंग असली तरी तिला रफ अँड टफ बनवण्याचं तुमच्या हातात मनगडात ती ताकद पाहिजे आणि ती ताकद मात्र मैदानात दिसत नाहीये. इथे मात्र आणखी एक झटका. विकेट नंबर 3 बॅक टू पवेलियन. तिसरा हादरा दिला जातोय या ठिकाणी
अकोले संघाला डीजे. भूमी म्हणजे घरेलू मैदान आहे आणि अशा परिस्थितीवरती मात्र वारंवार विकेट जाणं धोका ठरू शकतो. आणखी एक फटका येतोय या ठिकाणी मात्र लेग पंचाच्या दिशेने चेंडूला डोलवण्याचा प्रयत्न केला एकच धाव येणार. त्या एका धावेच्या मदतीने कासवाची संत गती या ठिकाणी धावसंख्येची पाहायला मिळते अकोले संघाचे. कारण या संत गतीला वेग येणं फार गरजेचं आहे. कारण जर पाहायला गेलं तर 29 धावसंख्येचं टार्गेट असताना दुसऱ्या षटकाच्या एंडिंग पर्यंत मात्र हा सामना संपुष्टात येणं अपेक्षित असताना ते 4 चेंडू संपले. धावफलक आले ते मात्र 14 आकड्यावरती. अजूनही या षटकाचे 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज अभय गोलंदाजी मार्कवर आहेत. समोर सामना करेल तो आता मात्र फलंदाज हर्ष. हा फटका आलाय. मिड विकेट रिजन क्रॉस केलाय. डीप मिड विकेटचा खेळाडू चेंडू खाली येणार. फंबल पाहायला मिळते. उचलणार फेक करणार तत्पुरी होत आहेत. 2 धावा कंप्लीट. ही धाव मात्र बॅकफुट वरती नेऊ शकते कारण इथे फेकी चुकली. कलेक्ट करता आला नाहीये चेंडू आणि 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात. या 2 धावेच्या मदतीने धावपळाका पुढे सरसावलं जात आहे. जाऊन पोहोचलाय ते अद्यापपर्यंत 16 आकड्यावरती. 2016 कोण विसरणार जिथे मात्र नोटबंदी आले आणि बऱ्याच जणांचे धाबे दणाणले. आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. इथे मात्र षटक संपल्याचा निर्वाळा येतोय पंचांच्या माध्यमातून. 2 षटकाच्या अंती 16 धावा धावपळकावरती आहेत. तीन मार्चला सुरुवात झाली आहे आणि त्याच्यानंतर 1 एप्रिल हा दरम्यानचा काल आहे ना आपल्या हिंदू धर्मात फार म्हणायला गेलं तर काला काल म्हणून गणला जातोय. कारण सांगायचं तात्पर्य की याच 3 तारखेला संभाजीराजेंना वडू येथे अटक करण्यात आली होती आणि त्याच्यानंतर मात्र 1 एप्रिलला तो दिवस फार खतरनाक म्हणजे संपूर्ण महिनाभर संभाजीराजेंनी ते यातना भोगल्या होत्या आणि त्या यातनांचा अंत मात्र 1 एप्रिलला आपल्याला पाहायला मिळाला होता. परंतु हा काल हा पर्वणीचा काल चालू झालेला आहे. त्याच्यामुळे नक्कीच हा शोकसभेचा काल मी म्हणेल. कारण इथे आपण शोक करण्याशिवाय काही करू शकत नाही. परंतु तो इतिहास जागृत करत मात्र पुढे ज्या घटना चुकीच्या होणार आहेत त्यांना मात्र दुरुस्त करण्याचा प्रयत्न नक्की करू. या ठिकाणी 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि सांघिक पुढ्याचा 3रं षटक. या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती येणार गोलंदाज धीरज आपल्याला पाहायला मिळत आहे. आता मात्र येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 13 धावसंख्येची आवश्यकता आहे. आणि इथे जर सामना टाय झाला तर मात्र स्पर्धेचा नियम सुपर ओव्हर मैदानात खेळवली जाईल. फार चांगला निर्णय मी तर म्हणेल आयोजकांच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. कारण सुपर ओव्हर कष्टाचं चीज होणं गरजेचं आहे. बऱ्याचशा अंशी जर पाहायला गेलं तर वेळ वाचवण्यासाठी आपल्याला एक निर्णय घ्यावा लागतो की ना ज्यावेळी आपण नाणेफेक जिंकतो आणि सामना जर टाय झाला तर मात्र नाणेफेकीच्या कौलावरती पहिला जो नाणेफेक जिंकेल त्याला बॅटिंग करेल त्याला मात्र त्या ठिकाणी विनर घोषित केलं जात आहे. म्हणजे कंपल्सरी चेसिंगचा नियम असतो. परंतु इथे या क्षणी सुपर ओव्हर येणार यात कोणती शंका नाही आहे. धीरज गोलंदाजी मार्कवरती आहे. पाहूया काय करते करालेवाडी की अकोले या 2 संघादरम्यान चालू असलेलं हे द्वंद्व युद्ध क्रिकेटचं महासंग्राम. धीरजचा पहिला चेंडू 3रं षटक. फटका खेळला जातोय परंतु या क्षणी काय घडतं इथे मात्र झेल झालाय. ड्रॉप दिलं गेलं जीवदान आणि या जीवदानाचं सार्थक होईल की नाही माहित नाही. परंतु इथे फार मोठी चुकी या क्षेत्ररक्षकाने केल्या. कारण ऐन मुक्याच्या वेळी गोलंदाज घंटा वाजत होता फलंदाजाचे. परंतु या घंटेला आता मात्र आवाज येणार की नाही हे पाहूया. इथे 1 धाव आली. एका धावेच्या मदतीने 17 धावा धावपळकावरती आपण पाहतोय.
हा शॉर्ट पिच चेंडू या ठिकाणी समाचार आउटसाइड द ऑफ स्टंप. आणखी एक करामत गोलंदाजाकडून पाहायला मिळते. वावा केली होती या चेंडूवरती, झेल आला होता, परंतु त्या क्षणाला गोलंदाज धीरज फार मोठी चुकी करताना दिसून येत आहेत. आणखी एक फटका आला या ठिकाणी. लॉंग ऑफ कडे चेंडूला ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात, उचलणार, फेक करणार, तत्पूर्वी होते एक धावेचा पूर्ण प्रवास आणि एका धावेच्या मदतीने धावपळात थेंबे थेंबे पाहायला मिळत आहे. जाऊन पोहोचताय ते अद्याप पर्यंत 19 या आकड्यावरती. मागच्या इनिंगचा जरा विचार करूया. 3 षटकांचा विचार करता करता फार धावा कमतरतेत आल्या. त्याच्यानंतर मात्र आलोकने गोलंदाजी करत या धावसंख्येला ब्रेक दिला होता. धावसंख्या रोखली होती आलोकने, परंतु इथे मात्र धीरज आहे. इथे चांगला फटका येतोय, रडार मध्ये आला चेंडू बॅट मध्ये आणि इथे चेंडू सीमारेखा पार आर पार येतोय तो षटकार. डीजे इथे मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप आणखी एक करामत पाहायला मिळते. कारण इथे मात्र गोलंदाजच्या सामन्याला दोन गोलंदाजांनी फार मोठी धावसंख्येला रोख लावली होती, परंतु आता मात्र तुमच्याकडून मोठी धावसंख्या दिली जाते. षटकार तर आला, 2 वाईड आले, त्याच्यानंतर 2 चेंडूंवरती एकेरी स्वरूपातली धाव आल्या. म्हणजे तब्बल या 3 चेंडूंचा विचार करता तुम्ही धावा खर्च केल्यात ते अद्यापपर्यंत 10. इथे चांगला फटका येतोय आणि या फटक्यामध्ये मात्र क्षेत्ररक्षक तैनात होतोय. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि इथे मात्र फलंदाज बाद. कारण इथे पाहायला गेलं तर फलंदाज प्रयत्न केला हवेत बॅट ठेवली, इथे मात्र तोटा सहन करावा लागला. आणखी एक विकेट पाहायला मिळते तंबूच्या दिशेने. गोलंदाज धीरज आपण पाहतोय, कारण तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. आता मात्र 7 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 2 धावसंख्येची गरज आहे. वरती ऋतिका फलंदाज, उजव्या हाताचा खेळाडू सावध पावित्र्याने मात्र फार चांगले बॅटिंग मी म्हणेल. इथे एक धाव आले, दुसरीचा प्रयत्न आणि इथे मी म्हणेल आयोजकांचा वेळ नक्की वाचवलाय. दुसरी धाव कंप्लीट झाली आणि ती विजयी धाव पाहायला मिळते. या ठिकाणी मात्र अकुर्ले संघ विजय होतोय. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. तर पराजय संघ करालेवाडी आपलं गोड गोड कौतुक आपण या स्पर्धेत सहभाग नोंदवल्याबद्दल. दरम्यान पुढची मॅच असेल सालोक वर्सेस करवंडी. दोन्ही संघाला विनंती की आपल्या निर्णयावरती अंमलबजावणी करायची. करवंडी संघ आपली फिल्डिंग सजवायची आणि सालोक संघ आपल्या बॅट्समन पवेलियन कडून मैदानात रवाना करायचे आहेत. तत्पूर्वी जाऊया डीजे कडे.